राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर आपल्यासोबत आहे. सर, जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. मागणी आहे ओबीसीतून आरक्षण मिळावं. नाही, मी आधीसुद्धा बोललेलो आहो की मागणी करणं त्यांचं काम आहे. ते त्यांच्या मागणीचा आग्रह सरकारकडे धरत आहेत. परंतु आता सरकार त्यांना किती रिस्पॉन्स देते याच्यावरती आम्ही लक्ष ठेवून आहोत. आणि मागच्या वेळेस एवढे दिवस आंदोलन करूनसुद्धा सरकारने वारंवार त्यांना सांगितलं आहे की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा जातीला किंवा समाजाला ओबीसीमधनं आरक्षण देऊ शकत नाही. ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही आणि कुठल्याही प्रकारचा पुरावा ज्यांच्याकडे नसेल त्यांना सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्रसुद्धा देऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे आता पुन्हा नव्याने आंदोलनकर्त्यांनी ही भूमिका घेतलेली आहे. आम्ही सरकारच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून आहोत की आमच्या आरक्षणाला सरकार कुठे धक्का लावते आहे का, किंवा कुठल्याही कागदपत्राचा पुरावा नसताना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारे जर सरकारने कुठल्याही प्रकारचा ओबीसी समाजाशी धोका करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच ओबीसी समाज आपल्या स्वतःच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता रस्त्यावरती येऊन मोठ्या प्रमाणामध्ये याचा विरोध करेल आणि आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करेल. आणि याकरिता म्हणूनच आम्ही महाराष्ट्रातील निवडक 100 पदाधिकाऱ्यांचं 1 आणि 2 फेब्रुवारीला चिखलदरा येथे 2 दिवसाचं चिंतन शिबिर आयोजित केलेलं आहे की अशा प्रकारची जर वेळ आली तर मग या महाराष्ट्रातील संपूर्ण ओबीसी समाजाने कुठली भूमिका घ्यायची आणि कशा प्रकारे तीव्र निषेध नोंदवायचा, जाहीर निषेध करायचा आणि आपल्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करायचं. तुमची चिंतन बैठकीमध्ये काय होणार आहे? आणि जरांगेंनी उपोषण सुरू केलं त्यामुळे ही चिंतन बैठक आहे. नक्कीच, म्हणजे आम्हाला आमचीसुद्धा स्ट्रॅटेजी ठरवावी लागेल आणि ती स्ट्रॅटेजी ठरविण्याकरता संपूर्ण महाराष्ट्रातले जे निवडक 100 पदाधिकारी, आम्ही जास्त लोकांना बोलवू किंवा जाहीर सभा नाही आहे, निवडक पदाधिकाऱ्यांचं चिंतन शिबिर घेऊन तिथे जे काही ठरेल त्याचा मग प्रचार आणि प्रसार या महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये जाऊन आमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते करतील. सर, जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस, तुम्ही माहिती घेतली असेल, रिस्पॉन्स कसा आहे आता त्यांच्या? आणि आता कसं असते की तुम्ही एकच मागणी वारंवार सरकारकडे रेटता आहात, तीच मागणी घेऊन वारंवार उपोषण करता आहात आणि सरकार किती लक्ष देते आहे याकडे जनता किंवा समाजसुद्धा लक्ष देत असते. आणि आता जेव्हा समाजाच्यासुद्धा लक्षात येतं की बा ही मागणी सरकार मान्य करू शकत नाही, तेव्हा नक्कीच समाज विचार करतो की वारंवार आपण या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं की नाही व्हायचं. आणि म्हणून समाज आता कितपत सिरियस घेते याच्यावरती त्यांच्या आंदोलनाला गर्दी राहणार आहेत. समाजाने जर सिरियस घेतलं नाही तर नक्कीच गर्दी कमी होईल आणि समाजाने पुन्हाच आधीच्या प्रमाणे सिरियस घेतलं तर ती गर्दी वाढेल. त्याच्यावर सुद्धा आम्ही लक्ष ठेवून आहोत. सिरियस घेतल्या आता तर तशीच गर्दी आहे? अजूनपर्यंत तशा प्रकारे दिसून नाही राहिलेलं आहे की मागच्या वेळेस जशी गर्दी दिसून येत होती तशा प्रकारची गर्दी अजून दिसून येत नाही. शेवटचा प्रश्न, चिंतन शिबिरात नेमके काय निर्णय अपेक्षित आहे? हेच की बा अशाच प्रकारे हे जर आंदोलन वारंवार सुरू राहिलं तर आम्हाला आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता कुठली पावलं उचलायला पाहिजे, कुठली स्टेज आपण घ्यायला पाहिजे. एकदम उपोषणाची किंवा ही स्टेज घेण्यापेक्षा आणखी काही धरणे कार्यक्रम करायचे की आंदोलन करायचे की मोर्चे काढायचे याविषयी ती चिंतन शिबिर राहणार आहे. धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.